नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांना माहिती आहे ऑइल कसं चेक करायचं, पण त्याचे एक्झॅक्टली काय कारणं असतात ना, ते पण तुम्हाला सांगणार आहे की जर ऑइल कमी असेल किंवा जास्त असेल. पहिल्यांदा आपण बोलूया की ऑइल कसं चेक करायचं. नंबर 1, जर गाडी तुमची उभी असेल तर एका सपाट जागेवर उभी असली पाहिजे. ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं वेट करा जेव्हा तुम्ही गाडी चालवून याल. थर्ड असं आहे की तुम्हाला इंजिन बे ओपन करायचे, ही डिपस्टिक काढायची, सगळ्यात प्रथम हिला तर पुसून घ्यायचे. ओके, अँड देन ही डिपस्टिक परत आपल्याला इथे लावायची आहे. ओके, नाव तुम्हाला हे करेक्ट इंजिन ऑइल मिळेल. आता बघू शकता इथं ऑइल फुल आहे, म्हणजे एक्झॅक्ट ऑइल इथे तुम्हाला पाहायला मिळते. सो ही मिनिमम आहे आणि ही मॅक्झिमम लेवल. याच्यामध्ये असेल तर वेल फुल असलं म्हणजे फुलपेक्षा जास्त नको, जास्त असेल तर तुम्हाला ड्रेन करायचे, लो असेल तर तुम्हाला टॉपअप करायचे. आणि कलर जो आहे ना तो गोल्डन टू ब्राऊन किंवा ट्रान्सपरंट असला पाहिजे, म्हणजे क्वालिटी याची चांगली आहे. सेकंड अशी गोष्ट आहे, जर कमी असेल इंजिन ऑइल तर काय होऊ शकतं मित्रांनो. नंबर 1 असं आहे की पहिलं तर माहिती तुम्हाला सगळ्यांना, फ्रिक्शन वाढेल, बरोबर, प्रॉपर लुब्रिकेशन होणार नाही, ओव्हर हिटिंग होऊ शकतं, इंजिन चेक लाईट येईल आणि इंजिन डॅमेजसुद्धा होऊ शकतं. जर ऑइल जास्त असेल म्हणजे मॅक्झिमम लेवल किंवा फुल लेवलपेक्षा जास्त असेल तर सील आहे ते सील आहे ते खराब होऊ शकतं, गॅस्केट खराब होऊ शकतं, म्हणजे लिकेज होऊ शकतं, किंवा तुमचं कॅटॅलिक कन्व्हर्टर आहे मित्रांनो तोसुद्धा डॅमेज होऊ शकतो आणि परफॉर्मन्ससुद्धा मित्रांनो तुम्हाला पाहिजे असा मिळणार नाही. म्हणून इंजिन ऑइल चेक करत जा. रोज तुम्ही उठल्यावर, गाडी रात्री जेव्हा तुम्ही पार्क करता, सकाळी उठल्यावर जर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जर केलं, इट्स अ वेल अँड गुड थिंग. अशा प्रकारे मित्रांनो ऑइल चेक करायचं आणि ऑइल जर कमी असेल टॉपअप करा, जास्त असेल तर थोडं